नमस्कार. प्राध्यापक के व्ही बेलसर यांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचत आहोत. त्यातल्या 10व्या अध्यायाला आज आपण सुरुवात करणार आहोत. 10वा अध्याय, जगाचा विचार. प्रास्ताविक. ज्ञानमीमांसेवरून ज्या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत त्या अशा: 1. आपल्या देहामध्ये राहणारी जी जाणीव आहे तिच्या शुद्ध स्वरूपाला उदैव असतं नाही. मी रूपाने आपण तिला अनुभवतो तीच सद्वस्तू म्हणजे रियालिटी असून तिला आत्मा असे म्हणतात. तिचे स्वरूप कळणे म्हणजे खरा मी कोण आहे हे जाणणे, या जाणण्याला आत्मज्ञान म्हणतात. 2. आपल्या देहाच्या व मनाच्या सर्व शक्ती म्हणजे आपली इंद्रिये, आपल्या भावना व कल्पना, आपली बुद्धी व कर्मप्रवृत्ती आत्म्याच्या बलानेच काम करतात. आपल्याला जरी हे कळले नाही तरी आत्मा हा सर्व कर्मांची पार्श्वभूमी आहे. यन्मनसा न मनुते येनार्हुर्मनो मतं यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यति यद्वाचानभ्युदितं येन वाग्भ्युद्यते. जे वाणीने व्यक्त करता येत नाही पण ज्याच्यामुळे वाणी बोलते, जे डोळ्यांनी पाहता येत नाही पण डोळे ज्याच्याने पाहतात, जे मनाने आकलन करता येत नाही पण ज्याच्याने मन विचार करते तो आत्मा होय. केनोपनिषद. 3. पण आत्मा विशेष रूपाने व्यक्त होतो तेव्हा या अफाट सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी पसरलेले सत्य शोधून काढण्यासाठी धडपडण्यात दिसणारे जे अचळ बुद्धी सामर्थ्य, त्यात त्याचा प्रभाव दिसतो. दुसरं म्हणजे जीवाला शांती देणारा आनंद मिळवण्यासाठी आणि सृष्टीमध्ये ओसरणारे सौंदर्य शोधण्यासाठी उसळणाऱ्या तीव्र भावना आणि कल्पनाविलास यामध्ये त्याची प्रतीती येते. तिसरं, आपल्या जगातील दैन्य, दुःख व दुष्टपणाला टक्कर देऊन आपला चांगुलपणा टिकवणारा जो साधुभाव, त्यामध्ये आत्म्याचे अस्तित्व अनुभवाला येते. 4. अशा प्रकारे आत्मा व्यक्त झाला असता एक नवीन ज्ञान उत्पन्न होते. त्याला प्रतिभा म्हणतात. प्रतिभेने सद्वस्तूचे ज्ञान होते म्हणून प्रत्यक्ष, अनुमान व शब्द यापेक्षा ते श्रेष्ठ ज्ञानसाधन आहे. प्रतिभेचा इतर ज्ञानसाधनाशी विरोध नाही, उलट इतर साधने प्रतिभेला पूरक आहेत. 5. पूर्ण प्रतिभा ज्याच्या ठिकाणी विलसते त्यांना आत्मज्ञानी किंवा संत असे म्हणतात. मनुष्य जीवनातील जे जे खरे आनंदाचे व चांगले आहे त्या सर्वाचा संतांच्या ठिकाणी पूर्ण विकास दृष्टीला पडतो. संतांचे जीवन म्हणजे दिव्य ईश्वरी जीवन होय. म्हणून आत्मज्ञान करून घेणे किंवा संत बनणे हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. या सिद्धांतावरून काही नवीन प्रश्न आपोआप उत्पन्न होतात. 1. आत्मज्ञानी पुरुषाच्या अनुभवाप्रमाणे आत्मा देहामध्ये मी रूपाने राहतो. तसेच तो देह, इंद्रिये, भावना, कल्पना व बुद्धी याच्या पलीकडे आहे. परंतु तो देह व मन यांच्याद्वारेच व्यक्त होतो. हे जर खरे तर आत्मा आणि देहादी वस्तू यांचा संबंध काय? 2. आत्मज्ञानी पुरुषांना स्वतःच्या देहामध्ये आत्म्याची ओळख होते. आत्मा अजर व अमर आहे हे ठीक आहे, पण जगामध्ये देहासारख्या अनंत वस्तू आहेत. त्यातील काही सजीव तर काही निर्जीव आहेत. या सर्व वस्तू कशापासून झाल्या, अर्थात मूळ पदार्थ किती? 3. सर्व पदार्थांमध्ये द्रव्य हा मुख्य पदार्थ आहे, पण द्रव्य गुणाशिवाय आढळत नाही. मग द्रव्य आणि गुण यांचा संबंध काय? 4. द्रव्यामध्ये सारखा बदल घडत असतो. बदल म्हटला की आधी व नंतर आणि कारण व कार्य हे भेद आलेच, अर्थात काल व कार्यकारणभाव याचे स्वरूप काय? 5. आपण असे पाहतो की काही ठिकाणी विशिष्ट दिशेने बदल घडतो. उदाहरणार्थ आंब्याच्या कोळीमधून आंब्याचे झाड वाढते. काही ठिकाणी तशी दिशा दिसत नाही. उदाहरणार्थ प्रचंड भूकंप किंवा ज्वालामुखीची जागृती आणि त्यामुळे होणारा विध्वंस. मग सृष्टीमधील बदलाला काही सर्वव्यापी हेतू किंवा दिशा आहे का? पहिल्या प्रश्नाखेरीज बाकीचे प्रश्न सोडवण्यास विज्ञानाने फार मदत केली हे कृतज्ञपणे नमूद करणे जरूर आहे. विशेषतः गणित, पदार्थविज्ञान आणि जीवशास्त्र या 3 शास्त्रांनी जगाविषयी अत्यंत खोल विचार केल्याने 20व्या शतकातील दर्शनावर विज्ञानाचा परिणाम झाला. विज्ञानाच्या मर्यादांचा आपण आधीच विचार केला आहे. वास्तविक दर्शन व विज्ञान यांचे मूळ हेतू व पद्धती भिन्न आहेत. आपल्या जीवनात अनुभवास येणाऱ्या अनेक वस्तूंचा अभ्यास करून त्यांच्या रचनेचे वर्णन करणे,
व त्यांच्या वागण्याचे नियम बसवणे हे विज्ञानाचे मुख्य काम आहे. परंतु आपल्या जीवनात आपल्याला येणाऱ्या सर्व अनुभवांचा साकल्याने विचार करून त्याच्या आधारावर सद्वस्तूंचे मूळ स्वरूप ठरवणे आणि त्या संदर्भाने जगातील विविध वस्तूंची किंमत सांगणे हे दर्शनाचे खरे कार्य आहे. विज्ञान प्रतिभा मानित नाही असा जो काही लोकांचा समज आहे तो खरा नाही. विज्ञान पंडितांना देखील आपल्या संशोधनात तन्मय झाले असता प्रतिभेचा अनुभव येतो. ज्यावेळी मोठमोठे शोध लागतात त्यावेळी त्यांची प्रतिभाच जागी झालेली असते. आर्किमेडीज, न्यूटन, हेल्महोल्ट्झ, पॉइंकारे व आईन्स्टाईन या थोर विज्ञान पंडितांनी आपले शोध प्रतिभेनेच लावलेले आहेत असे लिहून ठेवले आहे. खरे म्हणजे कोणत्याही घटनेचे अत्यंत निपक्षपात दृष्टीने निरीक्षण करून तिच्याबद्दल जे सत्य सापडेल ते निर्भयपणे उघड मांडणे हे विज्ञान पंडिताचे काम आहे. म्हणून मानवी अनुभवाच्या सर्व क्षेत्रांचा अभ्यास करण्यास विज्ञान पद्धती उपयोगी पडते. अर्थात त्या पद्धतीने आत्मानुभवाचे परीक्षण करण्यास काहीच हरकत नाही. असे परीक्षण केले तर प्रतिभेचे अस्तित्व आपोआप सिद्ध होईल. पण चांगले विज्ञान पंडित देखील सत्यामध्ये आपले पूर्वग्रह मिसळतात किंवा विज्ञानाची मर्यादा ओलांडून बोलतात. उदाहरणार्थ, विज्ञान देह व मन यांचा अभ्यास करून त्यांचे गुणधर्म विस्ताराने सांगते. ते केव्हाही योग्य होय. पण ज्यावेळी एखादा थोर विज्ञान पंडित म्हणू लागतो की आत्मा वगैरे झूट असून माणूस म्हणजे देह व मन यांच्या संयोगाने बनलेले यंत्र आहे, त्यावेळी तो विज्ञानाचा सिद्धांत सांगत नसून पूर्वग्रहदूषित स्वतःचे मत प्रतिपादन करतो असे समजावे. या बाबतीत कम्युनिझमचे उदाहरण याहीपेक्षा बोधप्रद आहे. कम्युनिझम म्हणतो की विज्ञान हा आमच्या विचार प्रणालीचा पाया आहे, म्हणून आम्ही आत्मा, ईश्वर, अमरत्व इत्यादीचे अस्तित्व मानत नाही. आत्मा, ईश्वर, अमरत्व विज्ञानाच्या वादकक्षेच्या म्हणजे युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्सच्या बाहेर असल्यामुळे त्याच्याबद्दल विज्ञान काहीच सांगू शकत नाही. तर्कदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही गोष्ट कम्युनिझम सोयीने विसरतो आणि अत्यंत तर्कदुष्ट इलॉजिकल बोलत सुटतो. स्वतः विज्ञान जडवाद प्रतिपादन करत नाही, पण विज्ञान पंडित जडवादी बनतो. त्याला विज्ञानाचा उपाय नाही व आधारही नाही. ज्याप्रमाणे उषेच्या सौंदर्याबद्दल आणि शाकुंतलातील कलेबद्दल विज्ञान काही सांगू शकत नाही, त्याचप्रमाणे आत्म्याच्या व ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल आणि प्रतिभेच्या ज्ञानाबद्दल विज्ञान काही निर्णय देऊ शकत नाही. 2. आत्मा व अनात्मा यांचा संबंध. आत्मानुभवी पुरुषाच्या मते जगामध्ये 2 वस्तू आहेत. एक, देशकालाच्या मर्यादा लागू नसणारी संवितरूप आत्मवस्तू आणि 2, देशकालाच्या बंधनात वावरणारा देह. सच्चिदानंद आत्म्याचे धर्म देहाच्या ठिकाणी आढळत नाहीत, म्हणून देहाला आपण अनात्म वस्तू असे नाव देऊ. आत्मा व देह किंवा अनात्मा या दोघांचा फार निकट संबंध आहे. देहाच्या आधारानेच आपल्याला विद्याभ्यास, ग्रंथलेखन, पदार्थ शोधन म्हणजे रिसर्च, श्रवण मनन, उपासना, तपश्चर्या, विवेक वैराग्य, नवविध भक्ती, दानधर्म, भक्तीचा अनुभव, मोक्षलाभ या सर्व गोष्टी मिळू शकतात असे सांगून श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आत्म्याचे सर्व सामर्थ्य देहाच्याद्वारेच प्रकट होते. परमेश्वराचे अवतार व मोठे मोठे संत देहामध्येच आपल्याला अनुभवायला आले. देह नसेल तर आत्मा आहे असे कळणारच नाही, किंवा देहात्म योगानेच अध्यात्म चालते. देहाकरता देही आतुडे मुख्य परमात्मा, देहाकरिता आत्मयासी प्रगटने घडे. देहाकरिता होती जाती अवतार मालिका, देहाकरिता सकळ काही, देहाविण काही नाही, आत्माविरे ठाई ठाई नवताच जैसा. आत्म्याकरिता देह झाला, देहाकरिता आत्मात गला, उभय योगे उदंड चालला कार्यभाग. दासबोध 18:4. आत्म्याशी निकट संबंध असलेला पण अनात्म वस्तू असलेला हा देह कशाचा बनलेला आहे याचा विचार केला तर विज्ञान असे सांगते की 140 पाऊंड वजन असलेल्या माणसाच्या शरीरात पुढील द्रव्ये आढळतात. 10 गॅलन पाणी, कोंबडीचे खोपटे रंगवायला पुरेल इतका चुना, 7 साबणांच्या वड्यांना पुरेल इतकी चरबी, 20 गोळ्यांना पुरेल इतका गंधक, 2 इंच लांब खिळ्याला पुरेल इतकी लोखंड, 9000 पेन्सिलींना पुरेल इतका कार्बन, काड्याच्या पेटीतल्या 2200 काड्यांना पुरेल इतका फॉस्फरस आणि एका जुलाबाच्या डोसला पुरेल इतका मॅग्नेशिया
वजनाच्या दृष्टीने या द्रव्यांपैकी पाणी जवळजवळ 50% असते. तसेच बाकीच्या सर्व द्रव्यांची किंमत 10 रुपयाच्या आत असते. हे जरी खरे तरी देह सजीव असतो, म्हणून वरील जडद्रव्याबरोबर प्राण आणि मन देहात आढळतात. मनाची किंमत अर्थात रुपयामध्ये मोजता येत नाही. सांगण्याचा मुद्दा असा की अनात्म वस्तूमध्ये जडद्रव्य, प्राण व मन ही तिन्ही येतात. अनात्म वस्तूंचा अभ्यास करण्यास प्रत्यक्ष व अनुमान ही ज्ञानसाधने फारच उपयोगी पडतात. किंबहुना 20व्या शतकामध्ये पदार्थविज्ञान, जीवशास्त्र व मानसशास्त्र यांच्यामध्ये विज्ञान पद्धतीने विलक्षण प्रगती केलेली असून मनुष्याच्या देहाबद्दल व मनाबद्दल कितीतरी नवी माहिती उपलब्ध झालेली आहे. आत्मा व अनात्मा यांनाच दर्शनामध्ये रियालिटी व ॲपिअरन्स अशी नावे आहेत. यांच्या गुणधर्मामध्ये काहीच सारखेपणा नसून देखील ते जोडीने कार्य करताना जगात आढळतात. इतकेच नव्हे तर अनात्मा असलेल्या देहाच्या साधनानेच आत्मवस्तूची ओळख होते. देहावेगळी भक्ती भावेना, देहावेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहची आहे. देह मुळीच केला वाव, तरी भजनासी कैसा ठाव, म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगे. दासबोध 19:5. असे जर आहे तर आत्मा व अनात्मा यांचा संबंध काय आहे? सर्व दर्शनांमध्ये अत्यंत कूट प्रश्न हाच असून त्याचे उत्तर देताना निरनिराळ्या थोर दर्शनकारांनी आपले बुद्धी सामर्थ्य पणाला लावलेले आढळते. भारतीय व युरोपीय दर्शनाच्या इतिहासात या प्रश्नांची 5 प्रकारची उत्तरे आढळतात. 1. आत्म्याचे अद्वैत. आत्मा ही सद्वस्तू आहे. ती सर्वव्यापी आहे, म्हणून ती एक आहे. आत्म्यावाचून दुसरे काही नाही. आपण मानवी मनाने म्हणजे प्रत्यक्ष व अनुमान या ज्ञानसाधनांनी आत्म्याकडे पाहिले तर तो आपल्याला अनात्म रूपाने दिसतो. पण आपण प्रतिभेने म्हणजे तद्रूपतेने त्याच्याकडे पाहिले तर तो सर्व ठिकाणी अभेद रूपाने दिसतो. मुख्य उपनिषदे गौडपाद, श्री शंकराचार्य, विद्यारण्य, श्री ज्ञानेश्वर, श्री एकनाथ, श्री समर्थ, लोकमान्य टिळक, स्पिनोझा व काही अंशी ब्रॅडले यांचे हे मत आहे. 2. जडाचे अद्वैत. आत्म्याच्या अद्वैताच्या बरोबर उलट जोडीचे अद्वैत म्हणजे मटेरियलिझम आहे. जडद्रव्य म्हणजे मॅटर म्हणजे अनात्म वस्तू हीच सद्वस्तू असून सर्व सृष्टीचे मूलतत्व तेच आहे. जडद्रव्य जीव आणि मन उत्पन्न होतात. चार्वाक म्हणतो की पंचमहाभूते एके ठिकाणी येऊन देह तयार झाला म्हणजे त्यांच्यात आत्मा नावाचा गुण उत्पन्न होतो आणि देह पडला की तो गुण नाहीसा होतो. जडवादी आत्म्याचे अस्तित्व मानत नाहीत. जडद्रव्य आणि शक्ती, मॅटर आणि फोर्स यांच्या सहाय्याने तो विश्वाची व्यवस्था लावतो. भारतीय चार्वाक आणि ग्रीक ल्युसिपस व डेमोक्रिटस यांच्याप्रमाणे गेल्या शतकातील बरेच विज्ञान पंडित जडवादी होते. 3. विशिष्टाद्वैत. काही दर्शनकारांचे म्हणणे असे की आत्मा व अनात्मा हे परस्परावलंबी आहेत. मूळ सद्वस्तू चिन्मय आहे, जिवंत आहे आणि विकासशील आहे. ती एक आहे पण अनेकांना व्यापून एक आहे. मूळ सद्वस्तूमध्ये आत्मा व अनात्मा अशा 2 सद्वस्तू आहेत. आत्मे अनेक तसेच अनात्मे अनेक आहेत. सद्वस्तू त्यांच्यात अंतर्यामी रूपाने वास करते, शिवाय त्यांना व्यापून ती शिल्लक उरते. श्री रामानुज, हेगेल व बोसॅंके यांचे असे मत आहे. 4. द्वैत. यावर काही दर्शनकारांचे म्हणणे असे की मूळ सद्वस्तू एक मानली तर अनेक अडचणी उत्पन्न होतात, म्हणून आत्मा व अनात्मा, पुरुष व प्रकृती अशी 2 स्वतंत्र तत्वे सृष्टीच्या मूळाशी आहेत असे मानावे. प्रकृतीचा पुरुषाशी संबंध आला की ती विकास पाहू लागते आणि तिच्यातून हा जगाचा पसारा बाहेर पडतो. महामुनी कपिल यांचे हे मत आहे. त्याला सांख्य दर्शन म्हणतात. 5. अनेकवाद. काही दर्शनकारांचे म्हणणे असे की सृष्टीमध्ये अनेक आत्मे, अनेक अनात्मे आहेत. त्यांचा परस्परांशी संबंध येऊन जगाचा कारभार चालला आहे. 3. जडद्रव्य म्हणजे मॅटर. आपल्याभोवती पसरलेल्या विश्वात अनंत प्रकारच्या वस्तू आहेत. पृथ्वी, पाणी, वारा, आग, नद्या, पर्वत, सूर्य, चंद्र, नाना तऱ्हेची झाडे, नाना प्रकारचे पक्षी, नानाविध पशु आणि असंख्य माणसे अशा वस्तूंनी आपल्या भोवतालचे जग भरून गेले आहे. पण सर्व सृष्टीचे सजीव व निर्जीव असे 2 मोठे वर्ग आहेत. या सर्व प्रकारच्या वस्तू तयार होण्यास किती मूळ द्रव्य लागली असतील असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
मूळ द्रव्यांना पदार्थ असे नाव देऊन आपल्याकडील वैशेषिक दर्शनाने 7 पदार्थ सांगितले आहेत. ते असे: द्रव्य, गुण, कर्म, विशेष, सामान्य, समवाय आणि आभार. युरोपमध्ये ॲरिस्टॉटल व कांट यांनी आपापली यादी दिली आहे, पण पदार्थ हा येथील मुख्य मुद्दा नसल्यामुळे त्याच्याबद्दल एवढा विचार पुरे. वस्तूच्या संख्येच्या दृष्टीने पाहिले तर सजीवापेक्षा निर्जीव वस्तू पुष्कळच जास्त आहेत. सर्व निर्जीव वस्तू जडद्रव्याच्या बनलेल्या असतात. इतकेच नव्हे तर सजीवातील जीव निघून गेला की ती जडद्रव्य म्हणूनच उरते. रसायनशास्त्र सांगते की जडद्रव्याच्या 3 अवस्था आहेत: घन म्हणजे सॉलिड, द्रव म्हणजे लिक्विड आणि वायू म्हणजे गॅस. प्रत्येक अवस्थेचे गुण निराळे आहेत. उदाहरणार्थ, घन पदार्थ कठीण असतात, तर द्रव पदार्थ ओले असतात आणि वायुरूप पदार्थ वाफेसारखे असतात. याशिवाय प्रत्येक पदार्थाला रंग, वास, आकार, वजन वगैरे आणखी गुण असतात. आपण सामान्यतः असे समजतो की प्रत्येक वस्तूचे गुण तिच्यामध्ये साठवलेले असतात. वस्तू कितीही निराळी असून तिच्यामध्ये गुण राहतात असे आपल्याला वाटते. रोजच्या व्यवहारात ही कल्पना चालून जाते, परंतु वस्तू व तिचे गुण यांचा संबंध काय आहे हा विचार करू जाता मोठ्या चमत्कारिक अडचणी उत्पन्न होतात. उदाहरणार्थ, आपण एक श्रीखंडाची वडी घेऊ. आपण असे समजतो की केशरी रंग, गोडपणा, वास, मऊपणा, चिकटपणा, चौकोनीपणा, वजन वगैरे गुण या वडीमध्ये राहतात. याचा अर्थ असा की श्रीखंडाच्या वडीचे मूळ द्रव्य वेगळे असून या द्रव्यामध्ये वरील गुण आहेत, अशी आपली भावना असते. पण समजा वरील गुणांपैकी एक एक गुण बाजूला काढला तर काय शिल्लक उरेल? मूळ द्रव्य शिल्लक उरते असे म्हटले तर गुणांशिवाय ते कोणी अनुभवले आहे का? प्रसिद्ध इंग्लिश दर्शनकार लॉक यांच्या लक्षात ही अडचण आली. म्हणून तो म्हणाला की मूळ द्रव्य प्रत्यक्ष अनुभवाला येत नसले तरी आपल्या अनुभवाला येणाऱ्या गुणांना आधार म्हणून अज्ञात क्ष असे मूळ द्रव्य मानणे आवश्यक आहे. भारतीय व युरोपियन जुन्या दर्शनामध्ये जडद्रव्यांचा विचार सापडतो, पण तो विशेष पुढे गेलेला आढळत नाही. उपनिषदामध्ये, भगवद्गीतेमध्ये, सांख्य व वेदांत या दर्शनामध्ये आणि दासबोधामध्ये जडसृष्टी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतापासून झाली आहे असे सांगून पंचीकरणाची कोष्टके दिली आहेत. त्याचप्रमाणे ग्रीस देशातील आद्य दर्शनकार थेल्स यांच्यामध्ये पाणी हे सृष्टीचे मूळ द्रव्य आहे. ॲनेक्सिमेसिनच्या मते वायू हा सृष्टीचे मूळ द्रव्य आहे. तर एम्पिडोक्रिसच्या मते पृथ्वी, आप, तेज व वायू ही 4 सृष्टीची मूळ द्रव्ये आहेत. प्लेटोच्या मते सृष्टीच्या आरंभी एक निराकार जडद्रव्य हाईल असते व त्यावर सूक्ष्म कल्पनांचे म्हणजे आयडियांचे छाप पडून वस्तू तयार होतात. ॲरिस्टॉटलही सृष्टीच्या आरंभी असणारे एक जडद्रव्य मानतो, पण ते निराकार नसून साकार असते. भारतामध्ये वैशेषिक दर्शनकार कणाद आणि ग्रीसमध्ये डेमोक्रिटिस हे दोघे परमाणुवादी म्हणजे ॲटॉमिस्ट आहेत. प्रत्येक वस्तूचा अंतिम घटक परमाणु हा असून परमाणूच्या निरनिराळ्या गटामुळे सृष्टीतील विविध पदार्थ तयार होतात असे त्याचे म्हणणे आहे. दर्शनकारांचा परमाणुवाद हा केवळ विचाराने ठरवलेला सिद्धांत होता, परंतु विज्ञानाने प्रत्यक्ष प्रयोगाने परमाणुवाद सिद्ध केला. विशेषतः गेल्या 50 वर्षात पदार्थ विज्ञानाची जी विलक्षण वाढ झाली तिच्यामध्ये परमाणूचा देखील छेद झाला आणि त्यामुळे जडद्रव्याबद्दल असलेली आजपर्यंतची आपली कल्पना आमूलाग्र बदलून गेली. म्हणून विज्ञानाच्या दृष्टीने जडद्रव्याचे स्वरूप काय आहे याचा येथे थोडक्यात विचार करणे आवश्यक आहे. पदार्थ घन असो, द्रव असो की वायुरूप असो, त्याचे मूळ घटक असंख्य परमाणू असतात. प्रत्येक परमाणूमध्ये धन म्हणजे पॉझिटिव्ह व ऋण म्हणजे निगेटिव्ह विद्युत कण असून त्याच्या ठिकाणी प्रचंड विद्युत शक्ती साठवलेली असते. विद्युत कणांना एकमेकांपासून निराळे केले म्हणजे परमाणूतील शक्ती अनुभवाला येते. सामान्यतः परमाणूची अंतर्गत रचना सूर्यमालेसारखी असते. मध्यभागी एक धन विद्युत कण असतो, त्याला प्रोटॉन असे म्हणतात आणि त्याच्याभोवती अनेक प्रकारचे विद्युत कण म्हणजे इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि पॉझिट्रॉन वगैरे फिरतात. ग्रह जसे सूर्याभोवती आपल्या कक्षेतून फिरतात त्याचप्रमाणे ते आपापल्या ठरलेल्या कक्षेतून सारखे फिरत असतात. परमाणूमधील विद्युत कणांची व्यवस्था जशी असेल त्याप्रमाणे निरनिराळे जड पदार्थ आपल्याला अनुभवायला येतात. याचे उत्तम उदाहरण म्हणून विज्ञान पंडित हायड्रोजन परमाणूच्या रचनेचे वर्णन करतात.
हायड्रोजनच्या परमाणूमध्ये मध्यभागी एक धन विद्युत कण म्हणजे प्रोटॉन असून त्याच्या भोवती फक्त एकच ऋण विद्युत कण म्हणजे इलेक्ट्रॉन फिरत असतो. प्रयोगाच्या मदतीने हा इलेक्ट्रॉन जर प्रोटॉनपासून निराळा काढला तर हायड्रोजनचा परमाणू नाश पावतो असे स्पष्ट अनुभवाला येते. विज्ञान पंडित दुसरे उदाहरण हिलियम वायूचे देतात. हिलियमचा परमाणू हायड्रोजन परमाणूपेक्षा जास्त गुंतागुंतीचा आहे. त्याच्या परमाणूत मध्यभागी 4 प्रोटॉन व 2 इलेक्ट्रॉन असून शिवाय 2 इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती सारखे फिरत असतात. वरीलप्रमाणेच प्रयोगाच्या मदतीने हे विद्युतकण एकमेकापासून निराळे केले आणि एका प्रोटॉनच्या भोवती एक इलेक्ट्रॉन फिरता ठेवला तर हिलियमचा परमाणू नाहीसा होऊन हायड्रोजनचे परमाणू तयार होतात. विज्ञान पंडितांनी आपल्या प्रयोगशाळेमध्ये परमाणूचा छेद करून हे ज्ञान मिळवले. पण विश्वामध्ये व्यापून असणारे विश्वकिरण निरनिराळ्या द्रव्यांच्या परमाणूचा सारखाच छेद करीत आहे. हे विश्वकिरण कुठून येतात याचा उलगडा अजून झाला नाही. ते सूर्यापासून येत नाहीत व पृथ्वीपासून उत्पन्न होत नाहीत. अगदी दूर दूर असलेल्या ताऱ्यांच्या पलीकडून ते येतात. ते अत्यंत तीव्र व गतिमान आहेत. त्यांचा सारखा वर्षाव रात्रंदिवस पृथ्वीवर होत असतो. ते अत्यंत सूक्ष्म असून मोठे शक्तिमान आहेत. विश्वास त्यांच्या वाचून रिकामी जागा नाही. या किरणांचा आघात झाला की जडद्रव्याचे परमाणू भराभर फुटतात. त्यामुळे त्याच्यातील विद्युत कण एकमेकांपासून बाजूला सरतात आणि त्यांची नवीन रचना झाल्यामुळे नवीन प्रकारचे परमाणू तयार होतात. या सर्वांचा परिणाम असा घडतो की सृष्टीमध्ये एका जडद्रव्यापासून दुसरे जडद्रव्य तयार होण्याचा कारखाना अखंड सुरू आहे. ज्याच्यापासून जडद्रव्याचे परमाणू तयार होतात ते विद्युत कण म्हणजे इलेक्ट्रिकल चार्जेस मातीच्या कणाप्रमाणे अगदी बारीक वस्तू नसून विद्युत शक्तीची आंदोलने म्हणजे वेव्ज आहेत. शक्तीमध्ये ज्यावेळी आंदोलने उत्पन्न होतात आणि ती उलटसुलट प्रदक्षिणा घालू लागतात त्यावेळी जडद्रव्य आकार घेऊ लागते. शक्तीच्या आंदोलनाच्या खटपटीमध्ये काही विद्युतकण दुसऱ्या विद्युतकणांबरोबर विशिष्ट प्रमाणात एके ठिकाणी येतात. असे झाले की लहान लहान सूर्यमाला बनून निरनिराळ्या जडद्रव्यांचे परमाणू तयार होतात. आत्तापर्यंत सांगितलेल्या माहितीवरून असे स्पष्ट दिसते की या विश्वामध्ये एका प्रचंड शक्तीचा अहोरात्र खेळ चालला आहे. आपण ज्याला जडद्रव्य म्हणतो ते वास्तविक या शक्तीचेच एक रूप आहे. या शक्तीचे मूळ स्वरूप काय आहे, ती अशा प्रकारे का काम करते आणि तिला आदी अंत आहे किंवा नाही, ही गोष्ट अजून तरी विज्ञान पंडिताच्या ज्ञानाच्या पलीकडे आहे. या शक्तीच्या आंदोलनाला घटना म्हणजे इव्हेंट असे नाव विज्ञान पंडित देतात. द्रव्य घटनामय आहे, घटना आंदोलनात्मक आहेत, आंदोलने शक्तिमय आहेत. म्हणून जगातील पसारा सर्व शक्तिमय आहे. मूळ शक्ती अदृश्य म्हणूनच अव्यक्त आहे आणि सूक्ष्म आहे, पण ती स्वस्थ बसत नाही. अदृश्यातून दृश्याकडे, अव्यक्तातून व्यक्ताकडे आणि सूक्ष्मातून जडाकडे जाण्याची तिची खटपट सारखी चालू आहे. या खटपटीचा परिणाम म्हणजे आपल्या अनुभवाला येणारे जडद्रव्य होय. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.